धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। जो माताची पालनवी अंग अवगुण घालवे जीवे दांडी घेववी ममत्वाची। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 10 से 33 ओळीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे जीव। जो माताची पालनवी अंगा अवगुण घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची। जो जीव परिग्रही आहे, बहुअंशाने विरक्त साधुसंत महात्मे जर सोडले तर बाकी सर्व सामान्य जीव हे परिग्रही असतात। परिग्रह करत राहणे आणि त्याच्यातच डुबून राहणे। सर्वसामान्य जीव हे परिग्रही असतात। तेव्हा जो जीव परिग्रहात, जो जीवाच्या डोक्यावर आपला खोगीर चढवतो, परिग्रह म्हणजे साठवण करत राहणे। आपल्याला जेवढं लागतं त्याही पेक्षा कितीतरी पटीनं ते साठवण करायची, त्याला परिग्रह असं म्हटलं जातं। लक्षात ठेवा, परिग्रह। पूर्वी स्त्रियांना किती साड्या असायच्या हो? एकच साडी वर्षातून, एक दंडाची जुनी आणि एक नवीन साडी घ्यायची, किंवा संक्रांतीला नाही तर पंचमीला ती सुद्धा जाडजूड अशी टिकेल अशी घ्यायची आणि ते पुन्हा पुढच्या वर्षालाच ते तिनं सांभाळून वापरली पाहिजे असं होतं। माझ्या आईचं तरी होतं असं, तुमचं मला माहीत नाही काय, की अशी परिस्थिती होती पूर्वी। आता आता काय सांगावं तुम्हाला, आता नवरात्रात मजा येते। नुसतं बघत राहायचं, आपण बोलायचं नाही काय, नुसतं बघायचं। काय तुका म्हणे उगी आहे आणि जे जे होईल ते हो, रोज पैठणी। काय अरे आमच्या मंडळीला तर मिळतही नव्हती साडी, लोकांनी घेतलेलं तू वापरायचं। सुरुवातीला तर इतकी डेंजर परिस्थिती होती आमची, आमच्या मंडळीला साडीच नाही। मग त्या कासारीनबाईनं ती फुलाची साडी जी फोटोवर नाही का, तिच्या कासारीनबाईनं घेतली, सुभद्राबाईनं रासने, तिनं ती 15 रुपयाची घेतली होती। आम्ही त्यांचे खूप उपकार मानले, वा वा म्हणलं। अशी इतकी डेंजर परिस्थिती होती। आता जर विचार केला तर किती असावं माणसाला। परिग्रह याला म्हणतात काय, माणसाला कपडे किती काय। आम्हाला ठेगड्याच्याच चड्ड्या होत्या, ठेगड्या काय, आणि ते शर्ट शिवायचे ते गावठी कापडाचे जा काय, ते बी वर्षातून एखादाच ड्रेस असायचा, तो सांभाळून वापरायचा काय। आता काय कपड्याला किती, मला वाटतं कपडा जर काढला घरातला तर एक ट्रक भरेल, ट्रक। अशा प्रकारचे लोक परिग्रह करत राहतात कुठल्याही गोष्टी। एक उदाहरण दिलं तुम्हाला मी, कोणत्याही गोष्टीचा परिग्रह नको आहे। मी काल तुम्हाला उदाहरण दिलं होतं त्या अधिक मासातल्या शिद्याचं। परिग्रह
साधू संतांच्या ठिकाणी परिग्रह नसतो, लक्षात ठेवा. त्या बाईनं काय सांगितलं काल तुम्हाला दृष्टांतातून, की त्या बाईनं सांगितलं की यांनी किती एवढं गाठोडं आणलं होतं शिजेचं. माझ्यासारखा असाच म्हटला तर द्या काय. त्या बाईनं सांगितलं की त्यांना म्हणावं, नवऱ्याने पोतीला विचारलं आवाज देऊन, का हो म्हटलं ते शिदा घेऊन आलेत नाही का, खूप मोठा शिदा आणला. त्यांना म्हणावं आजच्या दिवस पुरण्यासारखा आहे, उद्याच्या नंतर बघू आम्ही घेऊन जातो परत. काय एक वैराग्य असतं साधूंच्या ठिकाणी, अपरिग्रही वृत्ती असते, परिग्रह नाही. कोणत्याही गोष्टीचा परिग्रह करायचा. तुम्हाला कल्पना आहे की उत्तर प्रदेशातले जे मुख्यमंत्री आहेत, जेव्हा ते निवडून आले, ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांना विचारलं लोकांनी किंवा तुम्हाला गाडी केवढ्याची घ्यायची. ते म्हणले गाडी नाही, ती जुनी आहे तेच वापरेल. त्यांची जी जुनी आहे ना, हा तुम्हाला आणायचं असेल तर एक भगवा कपडा आणा त्याच्यावर टाकायला त्या आसनावर, बाकी मी जुनीच. अहो म्हणले ते पहिल्या मुख्यमंत्र्याला 50 लाखाची गाडी होती, त्या मायावतीनं 1.5 कोटीची घेतली होती. मायावतीनं 1.5 कोटीची. तुम्हाला नाही, मला नको, मला फक्त भगवा कपडा आणाय, टावेल त्याच्यावर टाकायला, ती जुनीच गाडी वापरली. याला म्हणतात माणूस, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याकडे काही अशी माणसं आहेत किंवा ती इतके विरक्त आहेत. मोदीचे भाऊ मशीन काम करतात, कोणी काही काम करतं, कोणी काही काम करतं. मोदीला काही हरकत नव्हती, ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आपल्या भावाची सुधारणा करायला काही हरकत नव्हती. आज काय संपत्ती आहे लोकांकडे, गुंडाकडे सुद्धा 5-5 हजार कोटीची संपत्ती आहे. गुंडाकडे तुम्ही रोज पेपर वाचत असाल, बातम्या ऐकत असाल, लक्षात ठेवा. मला मुद्दा काय सांगायचा आहे, परिग्रह. हिचा आजचा विषय काय आहे, परिग्रह. परिग्रह म्हणजे साठवण करत राहणं. किती असावं, किती त्याचं काही प्रमाण आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की परिग्रह हा जीवाच्या डोक्यावर आपला खोगीर चढवतो आणि जीवाच्या डोक्यावर बसतो तो परिग्रह. काय किती परिग्रह करावा याला कळत नाही माणसाला, लक्षात ठेवा. शेवटी उघडत जावं लागतं नाही का. खेड्यापाड्यात कपडे सुद्धा ठेवत नाहीत. नवीन कपडे घालतात ना प्रेताला, आणि त्याला वर तेव्हा जेव्हा झोपवायचं असतं त्या चितेवर, तेव्हा ते सुद्धा काढून घेतात, ठेवत नाही, लक्षात ठेवा. इथं तसं कपड्यासह ते घालतात, पण खेड्यापाड्यात नाही. करगोटा सुद्धा ठेवायचा नाही. म्हातारी माणसं त्याने आणला होता का येताने, तोडून टाका तो. काहीही ठेवत, शेवटी काय हो, सर्व ही जाग्यावरी राहणार, देह हा मातीला जाणार. घरे दारे महाल माळ्या, संगे येई नातवेड्या, सर्व ही जाग्यावरी राहणार, देह हा मातीला जाणार. माय बाप बंधू बहिणी, संगे येई नात कोणी, सर्व ही मायेचा बाजार, देह हा मातीला जाणार. जवळी असता पैसा रुक्का, तवरी म्हणतील बाबा काका, शेवटी नाही कुणाचा आधार, देह हा मातीला जाणार. वेडा सांगे सर्व जगाला, हरिनामाकडे लक्ष द्याना, होईल कुळीचा उद्धार, देह हा मातीला जाणार. लक्षात ठेवा. शेवटी किती जरी परिग्रह केला तरी काही उपयोग होत नाही आहे. म्हणून म्हटलं अंगा अवगुण घालवी, अंगामध्ये अवगुणाचा अंगरखा आणि अशा प्रकारे घालायला लावतो. कोण हा परिग्रह, अवगुणाचा अंगरखा घालायला लावतो. जीवी दांडी घेववी ममत्वाची, आणि जीवाच्या ठिकाणी सारखं माझं माझं माझं, ममत्व म्हणजे माझं, सगळ्या दुनियाला माझं म्हणत राहील का काय.
हो, दगडाला माझं, मातीला माझं, विटाला माझं, सगळं माझं 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 काहीच नाही, लक्षात ठेवा. पण हे ममत्व जे आहे त्याची काठी या जीवाला हा परिग्रह घ्यायला होतो. परिग्रह. शिष्य शास्त्रादी विलासे मठ मुद्रादीचे निमिषे घातले आहाती फासे निसंग येणे. तुम्ही म्हणाल बुवा आता समजा या तुम्हाला म्हटलं काही साधू संत वैराग्यवान असते, पण इथं एक उदाहरण दिलं त्याने, किंवा नाही काहीतरी काही लोकांच्या ठिकाणी लग्न नसेल झालं, प्रपंच नसेल, पण शिष्य शास्त्र आदी विलासे, शिष्य परिवार तर आहे, शिवाय मठ मुद्राचे निमिषे शिष्य शाखा आहेत, पुन्हा मठ आहेत, संस्था आहेत. कुठंतरी मनुष्य गुंतल्या, लोकांना सांगायचं आणि आपण मात्र गुंतून राहायचं. काय शिष्य शास्त्र आदी मिशे, शास्त्र ग्रंथ लेखन वगैरे कुठंतरी मनुष्य गुंतल्या जात. निदान मठ तरी बांधील, नाही का, शिष्य तरी करील, संस्था तरी काढील, काय गोशाळा तरी काढील, काहीतरी भानगडी करतच, की जेणेकरून आपली प्रसिद्धी होईल आणि आपलं पोटही भरेल. असे धंदे. कोणी यात्राच काढितं, काही महाराज लोक यात्राच काढतात. लक्षात ठेवा, काय धंदा आहे तो एक प्रकारचा. तुम्हाला त्या दिवशी जे बाई रत्नाबाई बोलली होती काळे, ती मला म्हटली होती आम्हा दोघांना की तुम्ही यात्रा काढा, म्हणजे गाड्यातून फिराल तुम्ही. आमच्या मंडळीने सांगितलं आमचा जो परमार्थ आहे तो गाड्या काढण्याकरता नाही, आम्हाला पैसे कमवायचे नाही. आमच्या मंडळीने त्याला उत्तर दिलं होतं रत्नाबाई काळ्यांनी, की आमचा परमार्थ हा पैसे कमवण्याकरता नाही आहे, आम्हाला फक्त आमचा उद्धार करून घ्यायचा आहे, आम्हाला यात्रा काढायचा नाही, धंदा करायचा. त्या दिवशी तुम्हाला एक दिवशी शिवरात्रीच्या कार्याच्या दिवशी बोलले होते मला, त्यांना म्हटलं तुम्ही गाड्या काढा, मग गाड्यात फिरले असते महाराज. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा आहे, परमार्थ म्हणजे परमार्थच करायचा, बाकीच्या कुठल्याही उपाध्यामध्ये गुंतायचं, कुठल्याही प्रकारचा परिग्रह करायचा हो नाही आहे. म्हणून इथं म्हटलंय त्याने शिष्य शास्त्रादी विलासे मठ मुद्रादिकेंचे निमिषे घातले आहे ती फासे निसंगा घेणे. नाही का, आम्हाला काही नाही बाबा, बायका नाही, पोरं नाही, आम्ही निसंग आहोत, नाही, पण मठ आहे, शिष्य आहेत, त्या कोटीनं बँक बॅलन्स आहे, कोटीनं महाराज लोकांचं सुद्धा कोटीनं बँक बॅलन्स आहे. लक्षात, म्हणजे कुठेतरी आहेत ना, गुंतल्यात जातात ना ते. घातली आहात ती फासे निसंगा जेणे. त्यांना कोईना पण निसंग संग रहित जरी असले तरी त्यांना कुठल्याही प्रकाराने का होईना पण त्यांच्या गळ्यात फासे अडकवलेले आहेतच. शिष्याचा असेल, मठाचा असेल, पैशाचा असेल, कुठला तरी असतोच. निदान लौकिक का होईना, लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे, आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे, याच्याकरताही आज लोक प्रयत्न करत राहतात. लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे. लक्षात ठेवा, लोकही मानतात. चिरंजीव पद वाचा नाथांचं, चिरंजीव पद हरिपाठाच्या शेवटी असतं एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद. त्यांनी सांगितलं जे जे लोक वंदिती ते त्याची निंदा करीत. लोकांचं काय घेऊन बसलं तुम्ही? आज लोक मानतात, डोक्यावर घेतात, उद्या आपटून देतात, असा लौकिक असतो. पण याला लौकिका करता का होईना माणसं प्रयत्न करत राहतात, तो सुद्धा आणि अशा प्रकारे परिग्रहच आहे. नाही म्हटलं तरी घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होणे अवतरे. नागवी आहे शरीरे लागला आहे. आता काही लोक घरदार सोडतात, बायका पोरं सोडतात आणि जंगलात जाऊन राहतात.
मग आता जंगलात जाऊन राहिलं ना, पण नुसतं मग देवाचं भजनच करत राहा काय? मग तिथं घरच बांधतील, राहायला नको का? मग तिथं झाडच लावतील, बगीचाच करतील, त्यांना पाणीच घालत बसतील. ते सांगितलं एवढं. घरी कुटुंबपणे सरे, तरी वन्य होणे अवतरे, नागवी आहे शरीरे लागला आहे. पण लंगोटी लावून जंगलात राहतात, कोपी बांधून, आणि ते बाग बगीचा आणि लंगोटी आलेला मनुष्य डोक्यावर घागरीनं पाणी आणतो आणि ते झाडाला घालतो. कशाला? कशाला हे कुटाणे? देवाचं भजन सोडलं आणि काहीतरी करत राहायचं. ते सांगतात या ठिकाणी, नागवी आहे शरीरे लागला आहे. मग त्याच्या ठिकाणी आहेत ना, काहीतरी असतंच. निदान पर्णकुटी राहायला पर्णकुटी तरी पाहिजे ना, झोपडी तरी पाहिजे, दंड पाहिजे, कमंडलू पाहिजे, भिक्षापात्र पाहिजे. काय अर्थात फुलझाडं लावतात, काय क्रीडा मृग इत्यादी वन्य पदार्थ जे आहेत त्याच्या रूपाने का होईना, पण ते परिग्रह करत राहतातच. आहा या परिग्रहाचं नागवी या शरीरे लागला आहे. नाही की नागवी उघडं राहायचं आणि हे कुठाने पुन्हा करत राहायचं झालं. ऐसा दुर्जयो जो परिग्रह. एकाने असाच कंटाळा आला, घरात अर्धा नको म्हणलं, आपल्याला संसारात पडायचंच नाही, संसारात पडायचं नाही, आपल्याला जंगलात जाऊन देवाचं भजन करीत राहायचं. मग तो गेला जंगलामध्ये, राहायला भजन करत देवाचं. आता भजन करत राहिला तर त्याने आता राहायला झोपडी तर पाहिजे. मी एक झोपडी बांधली, त्या झोपडी बांधली तर त्याचे लंगोटी बहादर होता, पण त्या झोपडीमध्ये झाली उंदर आणि त्याच्यात लंगोट्याच ते कुरतडायचे उंदर. आता काय करावं, कुठं झाला. झाला देव जागा. अरे वर काय चाललंय याचा तरी विचार करा ना थोडा. काय काय चाललं होतं आपलं. आणि मग ते गुरं सांभाळायला मुलं यायचे. काय रे पोरा हो, ते यायचे मुलं, बाबा बाबा नाही का भाकरी देऊ का वगैरे, त्यांना करायचं ते. मग त्याने अरे माझ्याकडे ना माझ्या लंगोट्याच कुडचडतात हे उंदर, आता नवीन कुठून आणावं. ते म्हणले बाबा तुम्हाला एक मांजर आणून देऊ का. अरे पण मांजर हो म्हणले, म्हणजे उंदराला हे करेल ना, खाऊन टाकेल, मग तुमच्या लंगोट्या राहतील. लंगोटीचा परिणाम बघा. मग झालं, त्याला एक मांजर आणून दिलं त्या पोरांनी, पिल्लू. तर ते मांजर आणलं खरं, त्या उंदर ते गेले त्यांच्यामुळे, पण त्या मांजराला काय घालायचं होतं. ते बोंब मारायचं, ते बोंब मारायचं. बघ दुसऱ्या दिवशी पोर आले म्हणले अरे पोरा हो, ते उंदर गेले पण मांजर सारखं ओरडत राहत. म्हणले बाबा तुम्हाला एक गाय देतो आम्ही. मग दिली गाय आणून त्यांनी, एक गाय दिली त्यांनी. आता ते गायचे दूध, गाय खूप दूध द्यायची, 2-4 लिटर गावरान गाय. पण त्याला किती लागायचे मांजराला, त्याला 1 लिटर बाकी दूध. काय करावं आता, काय करावं आता, काय करावं आता, काय करावं. मग ते कोणी कुठे करते ते विरजण लावायचं रे, भानगडी रे, दही करायचं, तूप करायचं. म्हणले अरे पोरावं आता काय रे, दूध आता तुम्ही दिले गाय आणून, हे बरंचसं काम झालं, पण आता गाईचं कुठाने कोणी करायचं रे. ते म्हणले तुम्हाला एक बाई आणून देतो आम्ही. आता पुढे काय झालं सांगूच का तुम्हाला. याला काय म्हणतात परिग्रह, याला काय म्हणतात ते या ओवीत सांगितले. नागवी या शरीरा
लागला आहे. घरी कुटुंबपणे सरे, संसार नको, बायकापूर नको, उपाधी असते म्हणून लग्न करायचं नाही आणि कुठे काही बी करत बसायचं. इथे येऊन सांगतात माऊली, ऐसा दुर्जय हा परिग्रह. असा हा परिग्रह फार वाईट आहे, लक्षात ठेवा. काय तयाचा फेडोन ठाव, भवविजयाचा उत्साहो भोगितसे जो. आणि अशा प्रकारचा हा परिग्रह जो आहे, हा प्रपंच जो आहे, तो भयंकर कठीण आहे. तो जिंकता येत नाही. परिग्रहाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही. एकटा माणूस असेल तर ठेवी. आता मुलं बाळं म्हटल्यानंतर मग त्यांनी सांगितलं बाबा हे आणायचं, आणावंच लागेल. पत्नीला सांगितलं आणावंच लागेल. काय कुठं नाहीत का नाही. मग परिग्रह वाढला की झाला, राहायला वाढला. मग ऐसा दुर्जय हा परिग्रह. मग आता परिग्रह किती वाईट आहे म्हणून सांगितलं त्यांनी. काय तयाचा फेडोनी ठाव. मग त्याचाही ध्यानरूपी शस्त्राने ठाव ठिकाणा नष्ट करायचं. सारखं भगवंताचं ध्यान करत राहायचं, भानगडीत पडायचं नाही, उपाधी रहित राहायचं, म्हणजे परिग्रहाची भानगडी येत नाही. लक्षात ठेवा. भवविजयाचा उत्साह भोगीत असेल. मग साधक जो आहे त्याने या बाकीच्या विषयाचा विचार न करता जर भगवंताचं चिंतन करत राहिला तर सहजच तो या भवसागरातून म्हणजे संसार समुद्रातून तरुण गेल्याशिवाय राहत हो नाहीये. म्हणून म्हटलंय महाराजांनी, एक भवसागर तरता कारी करी तसा चिंता. काय पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी. अरे तो पलीकडे भगवान उभा आहे, चंद्रभागेच्या पलीकडे. जा त्याच्या पायाला मिठी मारा. मोल न घे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. फक्त त्याला प्रेम पाहिजे. त्या प्रेमाकरता या भवसागरातून आपल्याला खांद्यावर घेऊन तो पलीकडे नेऊन पोहोचत करी परमात्मा. म्हणून साधक जे आहेत त्यांनी या संसारावरती विजय मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञानगुणाचे जे मेळावे, ते कैवल्य देशीचे आघवे रावो दैसे आले. तेथ अमानित्वादी आघवे. आता परिग्रहाची गोष्ट संपली. आता अमानित्व नाही का, मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा नाही का. म्हणजे मान तुकोबरा म्हणले, गेले माना मान झाले सुखदुःखाचे खंडन. कोणी मान केलं की बरं वाटतं आणि कोणी जर मान केला नाही तर दुःख होतं. म्हणजे सुखही होतं मान केला तर आणि दुःखही होतं नाही केला तर. म्हणून मानामान हे त्याच्या पलीकडे जावं लागतं. कोणी मान करो कोणी उपर मारो, मज हेही नाही मज तेही नाही. कोणी मान केला तरी काय, न केला तरी काय, त्याचा विचार साधकाने करायचा नसतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञान गुणांचे मेळावे, ते कैवल्य देशीचे आघवे रावो दैशी आले. तेव्हा अमानित्वादी आघवे ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या जे आहेत ते साधक जे आहेत त्यांनी मोक्ष देशात राहणारे जे अमानित्वादी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. आपण आतापर्यंत पाहिलं काम क्रोध लोभ मन मोह मद मत्सर दंभ अहंकार परिग्रह वगैरे यांची हकालपट्टी केल्याशिवाय म्हणजे यांचा त्याग केल्याशिवाय परमार्थ घडत नाही आहे. नाही तर परमार्थाला अडचणी अडथळे निर्माण होतात आणि मनुष्याचं ते माऊलीत म्हटले नित्यनेम नामी ही प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. परमार्थाचा नियमाने घडला पाहिजे.
आणि नियमाने जर घडला नाही तर त्याचा उपयोग होत नाही आहे. नाही, डॉक्टरांनी सांगितलं हे 2 टाइम औषध घ्यायच्यावर का हे 8 दिवसांनी एकदा घ्यायचं, परिणाम होईल का? नाही होणार. नियमाने कोणती जर गोष्ट केली तर त्याचा परिणाम होतो. परमार्थ सुद्धा नियमाने केला तर त्याचा परिणाम होतो. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे तेथ अमानित्वादी आघवे ज्ञान गुणांचे मेळावे ते कैवल्य दिशीचे आघवे राहू दैसे झाले. आणि म्हणून मनुष्याने मान अभिमान अपमान या सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्या साधनेमध्ये जर रममाण झालं तरच मोक्ष प्राप्त होऊ शकेल. नाही तर मनुष्य त्याच्यामध्येच अडकल्या जातो. मी परवा तुम्हाला सांगितलं होतं की लोकांनी आपल्याला खूप मोठं म्हणावं याच्याकरता काही लोक रिद्धिसिद्धी करता प्रयत्न करतात. पण त्या रिद्धिसिद्धीचं फार विचित्र काम आहे. नवनाथाला रिद्धिसिद्धी प्राप्त होते की नाही? होत्या, पण त्यांनी स्वतः करता त्याचा उपयोग केला. लोकाला अन्नक्षेत्र घातले पण त्यातलं अन्न त्यांनी खाल्लं नाही. म्हणजे करावं पण ते आपल्याकरता नको आहे. मग त्या सिद्धीत ते अडकले नाहीत. पुष्कळ त्या सिद्धी त्यांना आडव्या आल्या, त्यात ते गुंतले नाही आहेत. सिद्धीमध्ये जर मनुष्य गुंतला तर त्याचाही प्रमाण दिलं महामुनीनं. सिद्धीला विपिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय. रिद्धी सिद्धीने जी अवघीच उपाधी, या ज्या सिद्धी वगैरे आहेत या उपाध्या आहेत, लक्षात ठेवा. काय म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचं भजन करतो तोच कैवल्य देशीचे आघवे राव दैसे झाले, तर ते मोक्ष देशाचे राजे होऊ शकतात. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणी वा आणोनितया परिवार होनिया राहत अंगे. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणी वा आणोनितया परिवार होनिया राहत अंगे. त्यावेळी काय होतं मग, जेव्हा राजे लोकांनी त्या साधकाला यथार्थ ज्ञानाच्या सार्वभौम राज्यावर आणून स्वतः बसवलेला आहे. म्हणजे राज्य आहे, एक ज्ञान प्राप्त करून घेणं एक राज्य आहे. काय लक्षात ठेवा, हे राज्य तरी नाशवान आहे, पण हे जे परमार्थातलं राज्य आहे ना ते राज्य मोक्ष देणारं आहे, परमपदाची प्राप्ती करून देणारं आहे. ते लक्षात ठेवा. म्हणून हो, राजे लोक तर राजे होते पूर्व काळामध्ये, अजूनही काही काही ठिकाणी संस्थानं आहेत काय, परंतु ते राज्य किती दिवसाचं असतं. हे राज्य जे आहे ते कायमस्वरूपी आहे. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणी वा आणोनितया परिवारो होऊन या राहत अंगे. मौली म्हणत आहे तेव्हा ते राजा लोकांनी त्या साधकाला यथार्थ ज्ञानाच्या सार्वभौम राज्यावर आणलं. कोण राजे? ज्ञानराज. नाही काही संत जे राजे आहेत, मोक्षाच्या राज्यावर कोण आणून बसवतं? दुसरे राजे आणून बसवत नाही. हे जे ज्ञानांचे राजे आहेत, भक्तीचे राजे आहेत, हेच आपल्याला या मोक्षरूपी राज्यावर आणून बसवतात. काय परिवार होऊन या राहत अंगे. आणि मग कोणी प्रधान, कोणी सेनापती, कोणी सैनिक, कोणी कोषाध्यक्ष, कोणी मालदार, काय असा परिवार होऊन राहिलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की ह्या गोष्टी नको आहेत.
त्या सांगितल्या आज आपण की अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतिरार्जवम, या ज्या गोष्टी आहेत, हे जे विकार आहेत, याच्यावर विजय मिळवला तरच परमार्थ सक्सेस होऊ शकतो, नाहीतर होत नाही, असं माऊली सांगताहेत. आणि भगवान अर्जुनाला सांगताहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा.